छान सारंग, तू माझा सगळ्यात लाडका लेखणार आहे आणि तूच असा वागलास. तू गोष्टी लपवून ठेवल्यास माझ्यापासून. तू या सगळ्यामध्ये तू सहभागी होतास. मला हे जेव्हापासून कळलंय ना तेव्हापासून मला खरंच खूप वाईट वाटलंय सारंग. तिलोत्तमा, तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण या सगळ्यात जर तू सारंग आणि सावलीला दोषी ठरवत असशील तर मीही तेवढाच दोषी आहे. म्हणजे काय काय बोलताय तुम्ही? तुमचा काय संबंध आहे या सगळ्यात? सावलीच्या गाण्याचं सत्य मला आधीच कळलं होतं. मला नाही कळते. कधी कधी भैरवीनी ताराला तिचा सांगीतिक वारसा देण्याचा जो कार्यक्रम केला तेव्हाच मला हे कळलं होतं. काय बाबा, तुम्ही मला तेव्हा का नाही सांगितलं? एक मिनिट, ते महत्वाचं नाहीये. त्यांनी मला नाही सांगितलंय. तुम्ही जरा नीट सांगाल? हा, मला कळेल असं प्लीज जरा सांगाल का? मी सांगतो तुला सगळं, तू शांतपणे ऐकून घे. बोला ना. तुला आठवतं त्या दिवशी आपण त्या कार्यक्रमात होतो, सारंग बाहेरगावी होता आणि तेवढ्यात मला सारंगचा फोन आला म्हणून मी तिथनं बाहेर पडलो. हो बरोबर. हॅलो. अरे नेटवर्क नाहीये इकडे. हॅलो बाबा, बाबा आवाज येतोय का? हा हा हा, बोल बोल बोल. तरी वाट मी पाहिन एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन, एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन. जगन्नाथजी, काय चाललंय हे? ताराच्या नावानं सावली गाणं गातीये? हा सगळा काय प्रकार आहे? सांगतो चंद्रकांतजी, तुम्हाला मी सगळं सविस्तर सांगतो. तुम्ही शांत व्हा. आता तुम्ही जे काही पाहिलं ना त्यात तुम्ही सावलीला दोष देऊ नका, कारण त्याच्यात खरं तर बिचारीची काही चूक नाही आहे. वचनात बांधली गेलेली असल्यामुळे ती हे सगळं करते. वचन? असं कुठलं वचन आहे ज्याच्याकरता सावली एवढा खोटारडेपणा करतीये? सांगतो सांगतो काय आहे? नाही, बरं झालं तुम्ही हे सगळं सांगितलं, कारण खरं सांगायचं तर सावलीला असं गाताना पाहून आधी मला धक्का बसला आणि नंतर प्रचंड राग आला.